मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवस आता दावोस दौऱ्यावर गेलेले आहेत। महाराष्ट्रासाठी अधिकाधिक गुंतवणूक मिळवण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी समोर ठेवलेलं आहे। एकीकडे महानगरपालिकांच्या निवडणुका या नुकत्याच पार पडल्या आहेत, त्यानंतर आता लागलीच मुख्यमंत्र्यांचा हा दावोस दौरा पाहायला मिळतोय। आज झुरिचच्या विमानतळावर पोहोचताच स्वित्झर्लंडमधील मराठी लोकांकडून मुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं, तर नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी त्यांचं स्वागत केलं। या भेटीचा व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे। क्या विक्ट्री है यार, so happy. Thank you. Congratulations. ज्या प्रकारची प्रगती आपला महाराष्ट्र करतोय, आज $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्ही चाललो आहोत। आत्ता तरी कोणाशी स्पर्धा नाही आहे, कारण महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये इतका पुढे आहे की आपल्या नंतर जो या स्पर्धेमध्ये दुसरं राज्य आहे ते राज्य आपल्यापेक्षा अर्ध्यावर आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे करून दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करायचा आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी हा जो काही दावोस दौरा आयोजित त्यांचा केलेला आहे, गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, यावर ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी कशी टीका केली ती आपण पाहूया। डावोसला ते आहेत काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात, ते अनेक वर्ष डावोसला जातात, पण गुंतवणूक काय महाराष्ट्रात दिसत नाही कुठे। त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते, स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत। त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही। आणि डावोसला बसून पण ते महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून, तर डावोसला जाता कशाला? मग इथे बसून डावोसची इन्व्हेस्टमेंट आणणार ना तुम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।